पूजा केडकर प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना एक मोठा घोटाळा केल्याचं समोर आलेलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या घोटाळ्याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा एबीपी माझाच्या हाती लागलाय। सांगली महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागामध्ये कार्यरत होते। या विभागाच्या अंतर्गत आदिवासींसाठी गाई म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली। या योजनेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आणि आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं उघड झालेलं आहे। सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये हे तपशीलवार नमूदही करण्यात आलंय। लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावरती स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे असंख्य गैरप्रकार गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध होत आहे। तर या शुभम गुप्ता यांच्यावरचे नेमके आरोप काय आहेत आपण बघूया। भामरागड आदिवासी विकास प्रकल्पामध्ये दुधाळ गाई आणि म्हशींच्या वाटपाची योजना होती। प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम गुप्ता हे प्रकल्प अधिकारी। योजनेच्या अंतर्गत प्रति लाभार्थी 50,000 रुपयांचा निधी द्यावा लागत होता। प्रति लाभार्थी 1 लाख रुपये देत सरकारचं नुकसान केलं। रस्त्यावरील भाकड गाई म्हशींना बिल्ले मारून लाभार्थ्यांना त्यांचं वाटप करण्यात आलंय। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले 1 लाख रुपये दुसऱ्या खात्यामध्ये वळवले गेले। लाभार्थ्यांना धमकावून खात्यामधून पैसे वळवल्याचा लाभार्थ्यांचा जबाब आहे। तक्रार न होण्यासाठी लाभार्थ्यांना 20 ते 25,000 रुपये दिल्याचंही कळतंय। पैसे घेण्यासाठी नकार देणाऱ्यांना पुढे योजना मिळणार नाही अशी धमकीच त्यांनी दिली होती। चुकीचं आहे असं सांगणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची धमकी देण्यात आली। तोतया डॉक्टरांकडून जनावरांचा बनावट फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं गेला। तर तक्रारीच्या नंतर चौकशी समिती नेमण्यात आली आहे। समितीवरती दबाव टाकून गुप्तांनी हवे ते बदल सुद्धा केले। तर या सगळ्यानंतर आता काय कारवाई करण्यात आली आहे बघूयात। आदिवासी विकास अप्पर आयुक्तांच्या अंतर्गत चौकशी समिती नियुक्त झाली। समितीकडून सर्व लाभार्थ्यांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली गेली। शुभम गुप्ता हे दोषी आढळलेत। आदिवासी विभागाकडून कारवाईसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला। अहवालाचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचं काम सुरू आहे। दिल्लीमधल्या डीओपीटीकडे गुप्ता यांच्यावरती कारवाईची मागणी केली जाणार आहे। तर शुभम गुप्ता यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे आणि आपण निर्दोष आहोत असा दावा सुद्धा केलाय। ज्या प्रकारे दोष सिद्ध झालेला आहे त्यामध्ये पुरावे पण नाही आहे आणि त्या अहवालामध्ये करण्यात आलेली रिझनिंग सुद्धा चुकीची आहे आणि अभ्यास न करून नुसतं कोणाला तरी दोषी करायचे त्याप्रमाणे माझ्यावर दोषारोप करण्यात आलेला आहे आणि ते पूर्णपणे खोटे आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही आहे। आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, खऱ्या अर्थाने पूजा केडकरची बातमी जेव्हा बाहेर आलेली होती आणि एकूणच संपूर्ण प्रकरण त्यानंतर देश हादरून गेला होता, आता पुन्हा एक अशाच पद्धतीचा मोठा घोटाळा अधिकाऱ्याने केल्याचं समोर येत आहे। यामिनी पाहतो आपण पूजा केडकर नंतर जे आहे ते पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभम गुप्ता हे वादामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांच्यावरती कारवाईची जी आहे ती टांगती तलवार आहे। त्यांनी कितीही सगळे आरोप फेटाळले असले तरी माझ्या हातामध्ये हा संपूर्णपणे अहवाल आहे। अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर यांनी हा अहवाल दिलेला आहे। सध्या हा अहवाल आदिवासी विभागाकडनं आता तो सामान्य प्रशासन विभागाकडे गेलेला आहे। या सगळ्या अहवालाचं मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन सुरू आहे आणि त्यानंतर डीओपीटी दिल्ली यांच्याकडे जे आहे ते कारवाईसाठी मागणी करणार आहेत। खरं तर या सगळ्या अहवालामध्ये आपण जर पाहिलं असेल
तर यामध्ये दुभत्या गायी जनावर जे आदिवासी विभागाचा महत्वाची योजना आहे, कुठेतरी आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी त्यांना उत्पन्न निर्माण व्हावं यासाठी ही योजना आहे आणि साधारणतः 50,000 रुपये प्रति लाभार्थी अशी ही योजना आहे। मात्र याच योजनेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे आणि या अहवालामध्ये जे काही लाभार्थी असेल त्यांचे जबाब आहेत, त्याचप्रमाणे जे अधिकारी आहेत ज्यांना धमक्या दिलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। हा संपूर्णपणे जर अहवाल पाहिला तर याच्यात काय म्हटलेलं आहे की 50,000 रुपयाची वित्तीय मर्यादा असताना सुद्धा 1 लाख रुपये जे आहे ते खर्च केलेला आहे आणि याची पूर्णपणे जाणीव जी आहे ती शुभम गुप्तांना असताना सुद्धा त्यांनी हा खर्च केलेला आहे। त्यामुळे शासनाचं नुकसान झालं आणि शासनाच्या योजनेच्या विरोधात जाऊन जी आहे ही योजना राबवली गेली। त्याच्यानंतर या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे तर संबंधित नस्ती जी आहे ती मागील तारखेस तयार करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्यावेळी ही चौकशी झाली तर त्यानंतर स्पष्ट झालं की मागील तारखा आणि सगळे कागदपत्र जोडून जे आहे ती ही नस्ती बनवलेली आहे। विषयाची नस्ती हाताळणारे लिपिक श्री सय्याम हे आदिवासी विकास निरीक्षक पुंगाटी यांच्यावर दबाव आणून प्रकल्प अधिकारी चुकीची कारवाई करण्यास त्यांना भाग पाडलं अशा प्रकारचं म्हटलेलं आहे। खोट्या कागदपत्रांचा यामध्ये वापर केलेला आहे। नस्तीच्या मान्यतेकरता सुद्धा खोटी कागदपत्र जी आहे ती जोडली गेलेली आहे। लाभार्थ्यांची फसवणूक झाली व त्यांचं उत्पन्न वाढीस कुठलीही मदत झालेली नाही आणि या सगळ्या प्रकरणी जे आहे ते कुठेतरी सकृत दर्शनी शुभम गुप्ता हे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दोषी असल्याचं या अहवालामध्ये जे आहे ते म्हटलेलं आहे। जर आपण या अहवालाचा दुसरा पार्ट जर पाहिला तर यामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांना ही समिती जाऊन भेटलेली होती आणि त्यांचे जबाब जे आहेत ते घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये जर काही आपण लाभार्थी पाहिले तर त्यांचे आपल्याला जबाब या ठिकाणी पाहावा लागेल। आपल्या प्रेक्षकांना जे आहे ते वाचून दाखवू। श्रीमती पेडी वक्ते अब्बका ह्या भामरागड मधल्या आहेत आणि त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की मला ही योजना प्राप्त झाली याचं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यानंतर मला पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेत बोलवलं। त्यानंतर पैसे काढण्याच्या रिसीटवरती जे आहे ते माझी सही आणि अंगठा घेतला आणि त्यानंतर मला 20,000 रुपये दिले आणि माझ्या घरातली गाई म्हणजे त्यांच्याकडे जी पूर्वीपासून गाई होती त्या गाईसोबत फोटो काढला आणि त्यानंतर माझ्या अकाउंटला आलेले 1 लाख रुपये दुसरीकडे त्यांनी वर्ग करून घेतले। त्यानंतर आपण जर दुसरा लाभार्थी पाहिला तर लालूस दोगे अपका यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मला ही योजना मंजूर झाल्याचं सांगितलं गेलं। त्यानंतर मला माझ्या रिसीटवरती सही घेतली आणि माझ्याही खात्यावरनं 1 लाख रुपये काढून घेतले आणि त्या बदल्यामध्ये मला 20,000 रुपये देण्याचं कबूल केलं। मात्र मी विरोध केला। त्यानंतर त्यांनी मला पुन्हा 10,000 रुपये वाढून दिले। असे मला एकूण 30,000 रुपये जे आहे ते देण्यात आले आणि त्यानंतर फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर मला दबाव असल्यामुळे मी कुठल्याही प्रकारची जी आहे ती तक्रार करू शकलेलो नाही असं सुद्धा या लाभार्थ्यांनी म्हटलेलं आहे। जर आपण तिसरं लाभार्थी पाहिलं तर पैका विजय वडे हे वीटभट्टीचे आहेत आणि त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मला सुद्धा योजना मंजूर झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर मला बँकेत जाऊन रिसीटवरती सही घेतली आणि माझ्याही खात्यामधले पैसे काढून घेतले आणि मला जी आहे ती भाकड गाई जी आहे ती दिलेली त्यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये आपण हे सगळे लाभार्थी पाहिले। या लाभार्थ्यांसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या गाई म्हशी वाटप करताना फिटनेस सर्टिफिकेट जो आहे तो आवश्यक असतो आणि त्यासाठी डॉक्टर टी.के. शेख अल्लापल्ली यांचं सर्टिफिकेट जे आहे ते जोडलं गेलेलं होतं। मात्र ज्यावेळेस या समितीनं त्यांचा जबाब घेतला तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की सदर फिटनेस प्रमाणपत्र दिल्याबाबत विचारणा केल्यानुसार सदरचा स्टॅम्प व स्वाक्षरी माझी नाही, तथापि सदर प्रमाणपत्रावर केलेली स्वाक्षरी व माझ्या स्वाक्षरीशी जुळती मिळते आहे। मी पशुवैद्यकीय अधिकारी नसून माझा खाजगी व्यवसाय आहे। प्रमाणपत्रावर असलेला शिक्का व स्वाक्षरी ही माझी नाही। माझं शिक्षण सुद्धा BVSC झालं नसून मी डिप्लोमा धारक आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांची सही शिक्का नाही। मात्र डॉक्टर टी.के. शेख यांच्या सही शिक्क्याप्रमाणे जे आहे ते डुप्लिकेट बनवलं गेलं आणि त्याच्यावरचे पैसे राखल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर काही कर्मचारी जे आहेत त्या सगळ्या योजनेमध्ये सहभागी होते, त्यांनी सुद्धा काही जबाब यामध्ये नोंदवलेले आहेत। त्यामध्ये मनोज सुखरू सय्याम हे वरिष्ठ लिपिक आहेत, त्यांनी आपलं जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेस मी साहेबांना सांगितलं की 50,000ची योजना आहे, आपण 1 लाख देतोय, हे योग्य नाही, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तू मला नियम सांगू नकोस असं बोलत मला प्रकल्प अधिकारी यांनी सूचना केल्या आणि धमकावल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे त्यांनी पुढं, तू मला नियम सांगू नको, दिलेल्या कामानुसार तू काम कर। त्यामध्ये फोटो बिल फिटनेस प्रमाणपत्र सुद्धा नव्हतं। तेव्हा मी प्रकल्प अधिकारी यांना फोनवरून बोललो असता प्रकल्प अधिकारी यांनी तू अनुकंपा तत्वावरती लागलेला आहे, तू मला सांगू नको, बिल फोटो फिटनेस प्रमाणपत्र यांनी नंतर सादर करणार, तू परिवहन पत्र काढ आणि लेखा शाखेस दे,
तुला निलंबित करू आणि काही ज्या शिव्या आहेत त्या सुद्धा या अहवालामध्ये राजू, नमूद तुम्ही केलेल्या ज्या आहेत. पद्धतीच्या हे सगळं वाचून दाखवलंय त्याच्यामध्ये शुभम गुप्ता हे जे अधिकारी आहेत त्यांनी बऱ्याच जणांना धमकावल्याचं सुद्धा समोर येत आहे. हा अहवाल आता दिल्लीला गेलेला आहे. काय नेमकी कारवाई होणार आणि हे सगळं बघणं महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.